सगळ्यात अगोदर तर ही रील सेव्ह करून घ्या, कारण लग्नाचा सीझन चालू आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन बघायला भेटणार आहे. तर इथे बघा हा ब्लाऊज आहे घागऱ्यावरचा. तर नवरीचा हा सगळे ब्लाऊज जे नवरीचेच आहेत. तर इथे बघा बोटनेकमध्ये या ब्लाऊजची डिझाईन घेतलेली आहे. हाताला बघा सुंदर अशी हँगिंगवाली लेस लावलेली आहे आणि पाठीमागे सुद्धा लेस लावलेली आहे. बॅक ओपनमध्ये हा ब्लाऊज इथं मी स्टिच केलेला आहे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज जो आहे तो नेटवाला आहे. तर पूर्ण नेट घेतलेला आहे, मध्ये अस्तरला गळा दिलेला आहे आणि हा सर्व ब्लाऊज जे आहेत ते प्रिन्सेस कटचेच आहेत. ते इथे बघा हाताला छोटासा पफ दिलेला आहे आणि खालच्या साईडला पण प्लेट दिलेली आणि वरच्या साईडला पण इथं प्लेट देऊन हे स्लीव डिझाईन तयार केलेली आहे. तर त्याच्यानंतर हा ब्लाऊज बघू शकता, हा रेडीमेड आरीवर्क असलेला ब्लाऊज आहे. ऑलरेडी ह्याला पानगळ्याचा शेप होता, सेम त्याच पद्धतीने आपण एकदम फिनिशिंगमध्ये इथं ब्लाऊज रेडी केलेला आहे आणि स्लीव्जला पण आरीवर्क केलेलं होतं. तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा सुद्धा ब्लाऊज इथं आपला रेडी करून झालेला आहे. सुंदर असे लटकन दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा ब्लाऊज पण बोटनेकमध्येच आहे आणि पाठीमागे गळ्याला अजून हँगिंगवाली आपल्याला लेस वगैरे लावायची आहे. पण कस्टमर न्यायला येणार होते, त्याच्यामुळे मला सगळ्यात अगोदर व्हिडिओ काढून घ्यावा, कारण ब्लाऊज नेल्याच्या नंतर व्हिडिओ काढता येत नाहीत. खूप सारे ब्लाऊज असेच गेलेले आहेत की किती पण सुंदर डिझाईन शिवलेली असली तरी पण व्हिडिओ फोटो न काढल्यामुळे राहून जातात. तर इथे बघा हा ब्लाऊज आहे तो सिंपलमध्येच आहे, फक्त हाताला इथं आपण एक छोटासा कट दिलेला आहे आणि बॅकमध्ये असा पॅटर्न केलेला आहे आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे. हे सर्व ब्लाऊज जे आहेत ते 32 साईजचे आहेत. ते इथे बघा हा पण आपला नेटमध्येच आहे. हाताला आपण शोल्डरला पफ स्लीव्ज दिलेले आहेत आणि पाठीमागे नेट दिलेला आहे आणि याला पण आपण हाताला स्लीव डिझाईन केलेली आहे. आता सध्या खूप ट्रेंडमध्ये ही स्लीव डिझाईन आहे. तर इथे बघा तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल ते मणी वगैरे लावायचे राहिले त्यानंतर लावले आणि हा आहे नवरीचा आईचा ब्लाऊज. तर यातली कोणती ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आवडली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी फॉलो देखील नक्की करा.